नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनादरम्यानच अनेक मुद्दे गाजत आहेत. काही आरक्षणाचे आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्या स्वतःच्या भाषेबद्दलचे आहेत, त्यांच्यावरती नेमलेल्या एसआयटी बद्दलचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला येत्या 8-10 दिवसामध्येच लोकसभेसाठीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि जागा वाटपाच्या बोलणी बैठका सुद्धा सुरू आहेत. पण सध्या एसआयटीचा मुद्दा जो आहे तो प्रचंड गाजतोय. आपल्यासोबत या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते भास्कर शेठ जाधव. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. धन्यवाद. मला एक गोष्ट सांगा की ज्या पद्धतीनं एसआयटी नेमली गेली जरांगे पाटील यांच्या बद्दल, कारण त्यांना असा संशय आहे की तुमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्यांना रसद पुरवली आणि तिथं षडयंत्र रचलं गेलं सरकार विरोधात आणि सरकारला बदनाम करण्याचा हा कट आहे. तुम्ही त्यांचे बोलवते धनी आहात. असं आहे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की जरांगे पाटील हा कोणी काही मोठा राजकीय नेता नाही. जरांगे पाटलांना काहीतरी मोठं होण्याची कुठल्याही प्रकारची महत्वाकांक्षा होती आणि म्हणून त्यांनी हे आंदोलन उभं केलं असं देखील म्हणता येणार नाही. जरांगे पाटलांना आपल्या मुलाबाळांना काही पदरात पाडून घ्यायचं होतं का, तर तसंही नाही. जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून जी आंदोलनं उभी करतायत, ज्या मागण्या करतायत, जी उपोषणं करतायत, ते जे मोर्चे काढतायत, त्या सगळ्यांमध्ये जरांगे पाटलांची सुरुवातीपासूनची एकच भूमिका जी आहे ती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला मिळणारं आरक्षण टिकलं पाहिजे, एवढीच त्यांची मर्यादित भूमिका आहे. अर्थात ही भूमिका ते आजच मांडतायत का, तर ते महाविकास आघाडीच्या आपल्या पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारमध्ये देखील मागणी मागत होते. गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हाही मागणी मागत होते. 2.5 वर्ष उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं तेव्हाही ते मागणी मागत होते. ही मागणी घेऊन ते नेहमीच त्या ठिकाणी आग्रही भूमिका म्हणण्यापेक्षा आंदोलनात्मक भूमिका किंवा तशा पद्धतीची त्यांनी ताकद उभी केली होती. असं काय घडलं की ज्या ठिकाणी महिला भजन करतायत, लहान लहान मुलं बाळ खेळतायत, त्या ठिकाणी अचानकपणे पोलीस आले आणि त्यांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबार केला. काय घडलं काय? सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं समर्थन झालं आणि नंतर आमची चूक झाली अशा प्रकारच्या माफी देखील मागितल्या गेल्या. आणि म्हणून जरांगे पाटलांकडून काहीतरी चूक व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न करणारी शक्ती कोण आहे तिच्या संदर्भात एसआयटी नेमली पाहिजे. कोण आहे ती शक्ती? आणि एसआयटीनं शोधलं पाहिजे. त्याच्याकरता स्वतः एसआयटी नेमली आहे ना. एसआयटी नेमत असताना मी सरकारचं उत्तर ऐकलं की जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोण आहे ते तर शोधाच. तुम्ही कोणाचंही नाव घ्या, तुम्ही घेऊ शकता. त्यांनी तुमचं नाव, तुमच्या पक्षाच्या प्रमुखांचं नाव घेतलं. हो, भारतीय जनता पार्टीचं नेहमीच ठरलेलं असतं, एखादी गोष्ट अंगलट आली की शरद पवार नाही तर उद्धवसाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं. आणि एखादी गोष्ट चांगली झाली तर नरेंद्र मोदींनी आमच्यामुळे झालं, देवेंद्र फडणवीसमुळे झालं. मग तो लाठीचार्ज कोणामुळे झाला, त्या लाठीचार्ज करण्याला पाठीमागं कोण होतं याचं उत्तर सरकारने आजतागायत का दिलं नाही. आणि तिथपासूनच जरांगे पाटलांना या सगळ्या चक्रव्यूहामध्ये ओढण्याचं काम, हे षडयंत्र सुरू झालंय. तिथपासून एसआयटीची चौकशी करा, तिथून करा. त्याच्यानंतर जरांगे पाटलांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देऊन त्यांचा त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीनं आभास निर्माण करायचा की आम्ही सगळं तुम्हाला देतोय आणि मग कधी गुलाल घेऊनच यायचं, तो गुलाल लावायचा. आणि नंतर त्याच जरांगे पाटलांचा उपोषण सोडल्यानंतर, वाशीतल्या एपीएमसी मार्केटमधलं उपोषण सोडल्यानंतर काय झालं, जरांगे पाटील घरी जातात न जातात तोपर्यंत त्यांच्या बदनामीचं षडयंत्र सुरू झालं की जरांगे पाटील मॅनेज झाले, जरांगे पाटील मॅनेज झाले, जरांगे पाटील मॅनेज झाले. कुणी हे चक्र चालवलं आणि मग पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले. आणि म्हणून जरांगे पाटील हा काय असा, मी म्हटलं त्याप्रमाणे फार मोठा काय धूर्त नेता आहे, फार मोठा काय राजकारणी नेता आहे, फार मोठा काय महत्वाकांक्षा असलेला नेता नाही, तर साधा, सरळ, सोपा आणि एक ध्येय. जरांगे पाटलांना फसवलं जाते असं तुम्हाला वाटतंय? फसवलं गेलंयच. जरांगे पाटलांना पुरेपूर फसवलं गेलंय. आणि आता जरांगे पाटील एक त्या नेतृत्व करणारा सरदार म्हणून त्या सरदारला पूर्णपणे या ठिकाणी जेरबंद करायचं,
त्या जरांगे पाटलांच्यावर खोटे नाटे आरोप करायला त्यांच्याबरोबरची एकेकाळची माणसं उभी करायची आणि त्यांना बदनाम करायचं, ही एका पक्षाची फार जुनी खोड आहे. कुठल्या आपण आपण राहुल गांधींचं उदाहरण घ्या. राहुल गांधींच्या पक्षानं कधीही म्हणाले नाहीत ते देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून, पण सातत्यानं उद्या राहुल गांधी पंतप्रधान झाले तर अशा पद्धतीचं परसेप्शन तयार करायचं कधीच कोणी म्हणालेलं नव्हतं. तशाच पद्धतीनं आज आदित्य ठाकरेंच्या बद्दल सुद्धा सातत्यानं अशा प्रकारचे अफवा पसरवायच्या, त्यांच्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा घडवायच्या. माझा प्रश्न आहे सरकारला की विधानसभेचे अध्यक्ष एसआयटी नेमा म्हणून कुठल्या भाषेत सांगतात? विधानसभेचे अध्यक्ष हे काय सरकार आहेत का? आतापर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांनी किती एसआयटी नेमा म्हणून आदेश दिले? म्हणजे आतून कोणीतरी यायचं, त्यांनी विषय मांडायचा आणि अध्यक्षांनी वरून एसआयटी नेमा म्हणून आदेश द्यायचे आणि सरकारने सांगायचं आम्ही एसआयटी नेमतो आहोत. ती कशाबद्दल काय वगैरे मग ते सरकारने ठरवायचं. हा एक नवीन सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून जरांगे पाटलांना फसवायचं काम जरी या लोकांनी केलं असलं तरी जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा महाराष्ट्र उभा आहे, एवढं मला सांगायचं आहे. तुम्हाला असं वाटतंय का की हे सरकारमधल्या अंतर्गत आंतरविरोध जो आहे, चढाओढ जे आहे, त्यातून हे घडले असं तुम्हाला वाटतंय? तुमच्या बोलण्याचा रोख तिकडेच जातोय की ते शोधा असं तुम्ही म्हणताय? असं आहे की या एसआयटीमध्ये अशीच तुम्ही एक चौकशी करा असं माझं सरकारला आव्हान आहे की एकनाथराव शिंदे जरांगे पाटलांच्या बाजूने उभे राहिलेत. म्हणजे मराठा समाजाचा एक नेता जरांगे पाटलांच्या बाजूने उभा राहिला कारण एकनाथराव शिंदे मराठा आहेत. दुसऱ्या बाजूला भुजबळ अचानकपणे का असे आक्रमक झाले होते? ओबीसीच्या बाजूने भुजबळांना उभं कोणी केलं? याची सुद्धा एसआयटी झाली पाहिजे, याची पण चौकशी झाली पाहिजे. हे जाणीवपूर्वक सगळं चाललंय, जाणीवपूर्वक. माझी एकच काय त्याच्या मागे काय आहे? जाणीवपूर्वक का करायचंय? आता असं आहे काय त्याचा फायदा आहे? फायदा असा आहे की ओबीसी पण आपल्या बाजूला ठेवण्याकरता आपल्या सरकारमधला एक मंत्री उभा करायचा, मराठा समाज आपल्या बाजूला ठेवण्याकरता आपल्या सरकारमधला एक मंत्री त्यांना पाठिंबा देतोय आणि या दोघांना खेळवत असताना या दोघांनाही श्रेय जाऊ नये म्हणून तिसराच कोणतरी एक नवीन डाव रचतोय. हे आता महाराष्ट्राला कळेल आणि कळलंय. पण दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा अतिशय प्रामाणिक, सरळ, साधा, सोपा, सभ्य माणूस हा भरडला जातोय. हे अतिशय मनाला वेदना देणारे आहे. मराठा आणि ओबीसी यांना दोन्ही बाजूने खेळवणारा तिसराच नेता कोणतरी आहे. तुमच्या नेत्यानं जर उद्या एसआयटीने बोलवलं चौकशीला तर? आमच्या नेत्यांना कशाबद्दल एसआयटीला बोलवतील? काय कारण काय आमच्या नेत्यांना कारण बोलवायचं? त्यांच्यावरच आरोप झाले की आरोप करणं ह्यांची जुनी सवय आहे. यांच्या आरोपांना काय अर्थ आहे? आतापर्यंत यांनी ज्यांच्यावर आरोप केलाय त्यातला कोणाचा आरोप सिद्ध झालाय? कोणाचा सिद्ध झालाय? 6,500 लोकांची ईडीची चौकशी झाली. 25 लोकांना फक्त अद्यापर्यंत एफआयआर दिला गेला आणि त्यातल्या 0.1% नाही 0.5 म्हणजे 0.5% म्हणजे 0.5% फक्त त्या ठिकाणी त्यांच्यावर चौकशी झाली. आरोप करणं आणि समोरच्या माणसाला नामोहरम करणं हे सगळं आता उभ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे. पण हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रानं सगळं ओळखलेलं आहे. हे षडयंत्र महाराष्ट्र निश्चितपणे खंबीरपणे उभा राहील. महाराष्ट्र कमरेमध्ये वाकणार नाही, मोडणार नाही, झुकणार नाही. हे एकदा दिल्लीश्वरांना आणि इथल्या राज्यकर्त्यांना लवकरच कळेल. भाषेचा खूप चर्चा झाली. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांबद्दलची भाषा वापरली, शिवीगाळ केली, खालच्या स्तरावरती बोलले आणि अशा पद्धतीची राजकीय संस्कृती नाही महाराष्ट्राची आणि हे राजकीयकरण चालू आहे आंदोलनाचं असं बोलण्यात आलं. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? असं आहे की मनोज जरांगे पाटलांनी जर चुकीची भाषा वापरली असेल तर त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, कोणीच करणार नाही. परंतु कित्येक दिवस उपोषण करणं, आंदोलन करणं, सातत्यानं फसवणुकीचा उद्योग करणं. 13-14 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते किती टक्के होतं? 16% होतं. मुस्लिमांना दिलं 5%. ते काही दिवस चाललं. नंतर टिकाऊ आरक्षण मी दिलं असं देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सातत्यानं सांगत असतं. ते किती टक्के आलं? 13%. आणि काल जे आम्ही आरक्षण दिलं म्हणून सांगतात ते किती टक्के आलं? 10%. म्हणजे 13% आरक्षण आम्ही दिलं, ते आमच्यामुळे मिळालं. ते टिकलं हायकोर्टामध्ये, ते आमच्यामुळे टिकलं. सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं, ते दुसऱ्यांच्यामुळे गेलं, म्हणजे टिकलं नाही, ते दुसऱ्यांच्यामुळं. हे 16%वरून 10% आणणारे कोण? त्याचं श्रेय कोणाला द्यायचं? त्याची जबाबदारी कोण घेणार?
आणि म्हणून हा सगळा जो घोळ आहे, मी या विषयात पडू इच्छित नाही, कारण हा अतिशय नाजूक विषय झालेला आहे. समाज अत्यंत निराश झालेला आहे, संतापलेला आहे. त्याच्यामध्ये मी आणखीन तेल ओतू इच्छित नाही. माझी फक्त एवढीच प्रार्थना आहे एकनाथराव शिंदेना, की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पायाला हात लावून शपथ घेतली का मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या. काल एसआयटी नेमताना सरकारचं उत्तर मी बारकाईने ऐकलं, मी नव्हतो सभागृहात, नपेक्षा मी तिथल्या तिथंच काही प्रश्न विचारले असते. सरकारचं उत्तर काय आहे? 2013 साली आम्ही आरक्षण दिलं, ते आम्ही सत्तेवर होतो तिथपर्यंत हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं. आम्ही सत्तेवरून गेल्यामुळं ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. याचा अर्थ काय? हा शब्द बारकाईने तुम्ही परत तपासून बघा. याचा अर्थ साधा सोपा आहे की आम्ही टिकवलं आणि आम्ही सत्तेवर नाही म्हणून आम्ही टिकू शकलं नाही. काय अर्थ काय याचा? याचा अर्थ खूप गहन आहे. त्यामुळं एसआयटी नेमायची पॉलिटिकली स्ट्रक डाऊन झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? पॉलिटिकली नाही, हे सगळं फक्त सांगण्याचं काम केलं जातं की आम्ही दिलं आरक्षण. नाही दिलं. सुप्रीम कोर्टानं तुमचं आरक्षण जे रद्द केलं ते कधी केलं? तुम्ही मागासवर्ग आयोग नेमला तो कधी नेमला? हे सगळ्या तारखा आहेत. ह्या सगळ्या तारखा आहेत. परंतु दुर्दैवानं असं झालं की विरोधी पक्षाचं मतच ऐकून घ्यायचं नाही. विरोधी पक्ष सुद्धा आता सगळ्या ह्या चौकशा आणि ह्याच्यामध्ये घाबरलेला असल्यामुळं धाडसाने कोणी बोलायला तयार होत नाही. त्याचा हे फायदा घेत आहेत. परंतु जनता डोळस आहे. मी एवढंच सांगतो, या आरक्षणाचा खेळखंडोबा कुणी केला त्याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. अंबादास दानवेंनी एक पत्र लिहिलं. ते म्हणाले की एसआयटी चौकशी करायची असेल तर या प्रकरणांची पण करा, की गणपत गायकवाडांनी गोळीबार का केला, रिंकी बक्सरांनी काय आरोप केले, पेपरफुटी कशी झाली, या प्रकरणांची पण चौकशी करा. तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी ही एसआयटी नेमलेली आहे आणि सरकार मुख्य जे प्रश्न आहेत किंवा ज्या काही घटना घडल्या त्याकडे दुर्लक्ष किंवा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न एका प्रकारे करते? असं आहे की तुम्ही मला प्रश्न विचारलात की जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले, मी त्याचं समर्थन कधीच करणार नाही. पण आज मी देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलो होतो. मी स्वतःच भेटायला गेलो होतो. अच्छा. देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेला एसआयटी नेमली त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचा शब्दप्रयोग असा आहे की कोणाच्याही आई बहिणीच्या वरून जर असं बोललं गेलं तर त्याच्या मागे हा देवेंद्र फडणवीस उभा असेल असं सांगितलं. परवाच्या दिवशी 16 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत व्यासपीठावरून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत पदाधिकारी ज्यांनी आई बहीण मुलगा मुलगी सगळ्यांबद्दल एका पक्षाच्या प्रमुखाच्या पत्नीबद्दल जे शब्द वापरले ते शब्द गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अद्यापपर्यंत पोहोचले नाहीत का, हे मी त्यांना आज विचारणार होतो. तुम्ही खरोखर जर एखाद्याच्या आई बहिणीच्या पाठीमागे उभे राहणार असाल तर या शब्दांबद्दल तुम्हाला काय नेमकं म्हणायचं आहे, याच्याबद्दल तुमची भूमिका काय, हे मी देवेंद्र फडणवीसांना आज जाऊन विचारणार होतो. स्वतः जाऊन विचारणार होतो. तुम्ही कारवाईची मागणी करणार? निलेश काही उपयोग असा आहे, देवेंद्र फडणवीसांच्याकडे कारवाईची मागणी करून काही उपयोग होणार नाही. का? काही उपयोग होणार नाही. मुंबईतून 500 गुंड गेले, ते हैदोस घालतायत, त्यातला एकही अटक नाही पोलिसांनी केला. स्थानिक लोकांना अटक करण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये कोणाला न्याय मिळणार आहे? कोणाला मिळणार आहे? देवेंद्र फडणवीस हे माझे अतिशय जवळचे मित्र मी मानतो. ते हल्ली मला मानत नाही, कारण मी त्यांच्या चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवतो. त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. मला त्यांना फक्त एवढंच तुमच्या माध्यमातून जमलं तर तुम्ही हे विचारा प्रश्न की त्या दिवसाचं 16 तारखेचं गुहागरचं भाषण हे देवेंद्र फडणवीसांनी एकदा ऐकावं आणि मला असं सांगावं की हे मी पुन्हा ऐकण्याच्या मनस्थितीत आहे. मी राजकारणात निवृत्त होईल. कशाचं हे कसलीही ढोंग करताय आणि हे कशाचा फार मोठा आव आणताय? कोण मनोज जरांगे पाटील? साधा बिचारा गरीब माणूस तो. त्याला चारी बाजूनं तुम्ही अशा पद्धतीनं घेरलत आणि त्याला बोलतं सर्वांनी केलं आणि आज त्याच्याबद्दल एसआयटी? कधी बीडची क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर किंवा आमदार प्रकाश सोळंके घरं कधी जळली आणि तुम्ही एसआयटी कधी नेमताय? सगळ्यांना सगळं कळतंय, पण दुर्दैवानं कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे यांचं फावलंय.
माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता निवडणुका जवळ आहेत. तुम्ही निलेश राणेंच्या भाषेचा वापर केला. तुम्हाला असं वाटतं की हे सगळं भाजपच्या आशीर्वादानं चालू आहे असं तुमचा आरोप आहे? असं आहे की मुळामध्ये मी आक्रमक भाषणं करतो, पण मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनाबद्दल, कोणाच्या मुलीबाळीबद्दल, कोणाच्या बायका पोरांबद्दल, कोणाच्या आई बहिणीबद्दल एक जरी अपशब्द काढला असेल राजकीय जीवनामध्ये, कुठल्याही व्यासपीठावरून राजकारणाच्या वगैरे, तर विचारा विरोधी पक्षाच्याबद्दल कोणाकडे बोललो असेल तर. आणि म्हणून त्यांची भाषा मी त्याच दिवशी सांगितलंय की बरं झालं भारतीय जनता पार्टी विथ डिफरन्स, भारतीय जनता पार्टी सुसंस्कृत पार्टी, सभ्य पार्टी, अतिशय सोज्वळ पार्टी आणि थोरा मोठ्यांचा आदर करणारी पार्टी, त्याच पार्टीच्या अधिकृत व्यासपीठावरून त्याच पार्टीचा अधिकृत पदाधिकारी जे बोललाय त्यातून भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा त्यांनी जगासमोर, देशासमोर आणि राज्यासमोर आणला. म्हणून मी त्यांना धन्यवाद दिलेले आहेत. यापेक्षा मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. बरं, मला एक गोष्ट सांगा की आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि तुमच्यासमोर जे आव्हान आहे ते महाविकास आघाडीसमोर अजून पण तुमचं जागा वाटपच फायनल होत नाहीये आणि त्यात आता प्रकाश आंबेडकरांनी 27 जागांचं लेटर दिलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय की प्रकाश आंबेडकरांनी जी मागणी केली ती रास्त आहे? असं आहे की मुळामध्ये प्रकाश आंबेडकर 27 जागांची मागणी करतील हे मला बिलकुल वाटत नाही. मुळामध्ये त्या प्रक्रियेमध्ये मी अजिबात नाही, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं स्वाभाविक नाही. परंतु प्रत्येकाला सद्यस्थितीमध्ये आपल्या किती जागा निवडून आलेल्या आहेत, 2019 मध्ये किती निवडून आल्या होत्या याचं आकडेवारी आणि याची माहिती प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आहे. त्यामुळं प्रत्येकजण मागणी करताना आणि मागणी करत असताना जागा पदरात पाडून घेताना या सगळ्या गोष्टीचं भान ठेवेल एवढं मला माहिती आहे. पण ज्या पद्धतीनं आता हे अजूनही तुमच्या जागा वाटपाचा सगळा फॉर्म्युला सेट होत नाहीये, 1 ते 1.5 महिना झालं चौकशी हे चर्चा चालू आहे. आता निवडणूक तोंडावर आली, 8-10 तारखेला आचारसंहिता लागेल. खरं आहे, खरं सांगू का तुम्हाला की खरं तर ह्या जागा वाटपांचा फॉर्म्युला आणि उमेदवार हे लवकर जाहीर व्हायला पाहिजे होते, याच्या पूर्वीच व्हायला पाहिजे होते. थोडा आता उशीर झाला ही गोष्ट खरी आहे. एका बाजूला सत्तेची प्रचंड मस्ती, ताकद, अफाट पैसा, इलेक्ट्रॉल बॉन्ड काय म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर लढायचं असेल तर समोरचे लोक उमेदवार जाहीर करतात ह्याची वाट बघण्यापेक्षा आपले उमेदवार जाहीर करून मोकळं होणं हे मला वाटतं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं की येत्या निवडणुकांपर्यंत जोपर्यंत हे सगळं घोडं गंगेत नाही येईल आणि हे सगळं होईल तोपर्यंत काही लोक जे आहेत ते हळूहळू गळू लागलेले आहेत? आता काल परवा दिवशी बसवराज पाटील जे आहेत मराठवाड्यातले ते भाजपमध्ये गेले, त्याच्या आधी अशोक चव्हाण गेले. तुमच्या पक्षाचे एक नेते ज्यांच्यावरती ईडीची टांगती तलवार आहे ते सुद्धा वाटेवर आहेत, अशा चर्चेत बातम्या आहेत तशा. आता अजून एक एक मणी गळतोय त्या माळेतून, तर तुम्ही कसं या निवडणुकांना सामोरं जाणार आहात या परिस्थितीमध्ये? तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे शिरस्थ नेते काय म्हणतात की अबकी बार 400 पार. तुम्हाला काय वाटतं? 400 पार होणार असती तर त्यांनी विरोधी पक्षातली माणसं घेतली असती आणि घेऊन नुसतीच त्यांना घेतायत का? तर त्यांना महत्वाच्या जागा देत आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीकडे निश्चित या गोष्टीची माहिती आली असावी की आपण आपल्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावर, आपल्या एकट्याच्या पक्षाच्या जीवावर आपण 400 पार तर सोडा, माननीय उद्धवसाहेब ठाकरे म्हणतात तसं 400 पार नाही तर तडीपार व्हायची वेळ आलेली आहे. अशोकराव चव्हाणांना आज राजीनामा दिला, उद्या भाजपामध्ये गेले आणि लगेच तिसऱ्या दिवशी राज्यसभेवर गेले. का? भारतीय जनता पार्टीमध्ये माणसं नाहीत? काय माधव भंडारी म्हणाले? काय माधव भंडारींचे चिरंजीव म्हणाले? लक्षात घ्या, त्यांना कळून चुकलेलं आहे की मी मागे सभागृहात सांगितलं होतं की हा तुमच्या विचारधारेचा प्रभाव आहे. त्यांना कळून चुकलंय की जनाधार मिळवणारी माणसं ही आपल्या पक्षात नाहीत, ती विरोधी पक्षातच आहेत. विकास कामं आणि आपला विचार देऊन आपण त्या ठिकाणी आपलं स्थान निर्माण करू शकलो नाही. त्यामुळं बाहेर आभास निर्माण करायचा, लोकांना संभ्रमित करायचं आणि लोकांच्या समोर असं चित्र उभं करायचं, अरे 400 आमचे येत आहेत त्यामुळे आपण इकडे राहून काय करणार. त्यांना कळून चुकलेलं आहे, 400 येणार नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षाची माणसं घेण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून ते माणसं घेत आहेत. काय होतं भाजपचा नारा? काँग्रेस मुक्त भारत म्हणजे देश. आता काय झालंय?
काँग्रेस युक्त भाजप दुसऱ्या पक्षातली माणसं घेणं हा सपाटा सगळ्या राज्यात चाललाय. आपल्याच राज्यात चाललाय असं नाही. काय झालं परवाच्या दिवशी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही बघितलंच असाल. सगळीकडे हाच प्रकार सुरू आहे की दुसऱ्या तुमच्या नेत्यांमध्ये हिंमत का नाही लढण्याची? कसली? कोण लढण्याची नाही लढत? आमचे नेते लढता येतात. पण ईडीला घाबरून जातात. पण नाही जाणारे गेले, लढणारे लढतायत. आता वायकर पण जातील. ठीक आहे, मला वाटत नाही वायकर जातील असं, अजिबात जातील असं वाटत नाही मला. चर्चा तर होता येतच, बरेच दिवस चालल्यात. पण ठीक आहे, शेवटी वायकर जर जात असतील तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 40 आमदारांबरोबर वायकर गेले नाही. 40 आमदारांबरोबर जो माणूस गेला नाही तो आज जात असेल तर तो प्रेमाने जातो का? तो भाजपाच्या विचाराला त्या ठिकाणी स्वीकारून जातो का? किंवा आणखीन काय असेल हे लक्षात घ्या. लोक विचार करतात ताबडतोब की हा त्यावेळेला माणूस नाही गेला, तो आज का जातोय? दबाव आहे तुम्हाला असं वाटतं? मला माहित नाही ते जातात काय, पण मी एक सांगतो तुम्हाला की ही नंतर माणसं जातात ती का जात आहेत. यांच्या चौकशा कालच मी ऐकलं कुठेतरी की आता महानगरपालिकेनं त्यांच्यावरची तक्रार मागे घेतली. अरे ज्या महानगरपालिकेनं तक्रार केली ती महानगरपालिका म्हणते आमची तक्रारच नाही. काय हा प्रकार काय? एका माणसाला जेलमध्ये 10 11 महिने ठेवायचं आणि नंतर सांगायचं आम्हाला माहितच नाही. भुजबळांचं काय झालं? भुजबळांची आम्ही तक्रार का केली होती ते आम्हाला माहितच नाही. काय चाललंय का हे देशामध्ये? आणि म्हणून जात असतील तरी लोक डोळस आहेत. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की अमित शहा परवा म्हटले की तुमच्या पक्षाच्या विरोधात त्यांना उभं राहावं लागतं कारण तुम्ही घराणेशाहीवाले पक्ष. तुम्हाला आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं, उद्धव ठाकरेंना, म्हणून हा सगळा घाट घातला गेला, म्हणून त्यांनी युती तोडली. त्यांना फक्त स्वतःचं घर, त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. मला एकच गोष्ट यांची कळत नाही की आता आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करणार ह्याची चिंता तर अमित शहाना का पडते? झालं ना, आमचे तुम्ही आमदार घेतलेत ना, तुमचं सरकार नव्हतं महाराष्ट्रात, ते आलं ना. मग आता उद्धव साहेबांनी काय करावं, आदित्य साहेबांनी काय करावं याचा विचार तुम्ही का करता? त्यांचं ते बघतील. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये काय करताय हे कोणी विचारलं का? त्यामुळं उद्धव साहेबांनी काय करावं, आपल्या मुलाला मुख्यमंत्री करावा की आणखीन स्वतः मुख्यमंत्री व्हावं हा त्यांचा विचार झाला. पण घराणेशाहीचा मुद्दा आहे ना कोणाचा? तुमच्या पक्षातला. त्यांनी ज्याच्यावर बोट ठेवलेलं आहे. शिवाजी पार्कवर ज्या वेळेला शिवसेनेचा दसरा मेळावा झाला त्यावेळेला भाजपाच्या संपूर्ण घराणेशाहीची यादीच मी वाचली आहे. भाजपाने जाहीर करावं की आम्ही एका घरामध्ये दुसरी कोणाला उमेदवारी देणार नाही. मग सगळी घराणेशाहीची यादीच मी वाचतो. भाजपा करणार आहे का ते? जे दुसऱ्याला सांगायचं तेच आपण करायचं. 70,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांना तुम्ही पक्षात घेतलत ना. कोणत्या तोंडाने बोलता? राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आम्ही गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणून सांगता. तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही ताब्यात घेतलात ना का नाही घेतलात? काय सांगायचं काय? आणि म्हणून ज्यांनी बोलावं तेच त्यांनी करावं म्हणजे आणि दुसऱ्यावर टाकलं तर उत्तर द्यायची काही गरज नाही. शेवटचा प्रश्न असा आहे की निवडणुका तोंडावर आहेत. राम मंदिर बांधून झालेलं आहे, त्यांनी 370चा अजेंडा पूर्ण केलेला आहे. दिलेली वचनं जी आहेत ते म्हणतात की आम्ही पूर्ण करणारी लोक आहोत. अशा वेळेला आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा मोठा ब्रँड अँबॅसेडर आहे. अशाला विरोधकांकडे काय दाखवायला? विरोधक कुठल्या मुद्द्यावर लढणार आहेत? तुमचे मुद्दे काय आहेत निवडणुकीमधले? आमच्याकडे मुद्दे आहेत. लोकशाही, भाजपा हटवा, लोकशाही वाचवा. भाजपा हटवा, संविधान वाचवा. भाजपा हटवा, त्या ठिकाणी घटना वाचवा. भाजपा हटवा आणि या ठिकाणी देश वाचवा. हे आमच्याकडे मुद्दे आहेत. राम मंदिर झालं त्याच्याबद्दल सुद्धा खूप काही बोलता येईल. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर कोणी विरोध केला? तुमचा काय संबंध? तुम्ही बांधत का? तुमची मूळ मागणी काय होती? ऑर्डिनन्स काढा. 1996 ते 2004 पर्यंत तुमची सत्ता होती. 2014 ते 2018 पर्यंत तुमची सत्ता होती. 18 कशी 19 हा निर्णय झाला ना. 2022 पर्यंत होते. तुम्ही ऑर्डिनन्स काढला का? सुप्रीम कोर्टानं केलं. आणि ह्या राम मंदिराकरता सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या पक्षाची निधी आलेला आहे. सगळ्यांचा ह्याला हातभार लागलाय. श्रेय जरी एक पक्ष घेत असेल तरी ह्याला हातभार सगळ्यांचा लागलाय. त्याची सगळी उदाहरणं माझ्याकडे आहेत. शेवटचा प्रश्न असा आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काय होणार? रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आमचा शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार. तिकडून राणे आता परत एकदा मैदानात येण्याची शक्यता आहे? मला माहित नाही, पण एवढंच मी सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील तो निवडून येणार.
एवढंच मी सांगतो. यावेळेला भास्कर जाधवांच्या कोकणातल्या दौऱ्यांची खूप चर्चा आहे, तर तुम्ही सिंधुदुर्गमध्ये प्रचार करणार का? कारण तुम्हाला थेट आव्हान दिलं, तुम्ही येऊन दाखवा सिंधुदुर्गमध्ये. सिंधुदुर्गामध्ये मी 1000 वेळा गेलो, माझी गरज पडली तर मी जाईन सुद्धा. पण आता माझ्याकडे सध्या महाराष्ट्रातला पूर्व विदर्भ हा सगळा भाग दिलेला आहे. तिथे आपण 2 लोकसभेच्या जागा मागतोय आणि त्या निवडून आणण्याकरता मी दिवस रात्र तिथे मेहनत करणार आहे. कुठल्या 2 जागा आहेत? मी एक तर आमची रामटेक जागा ही आमची आहेच आणि आम्ही तिथे ही मागतोय, आमची चंद्रपूर गडचिरोली जी जागा आहे ती जागा आम्ही मागतोय. या 2 जागांवरती काम चालू आहे. तिथं काँग्रेस पण आहे, काँग्रेसच्या जागा आहेत त्या भाजपच्या आहेत, काँग्रेसच्या नाहीये. त्या सगळ्या जागा भाजपाकडे आहेत. एकच जागा फक्त ती बाळू धानोरकर गेले बिचारे, चंद्रपूर, ती काँग्रेसची कडे जागा होती. ओरिजिनल ती शिवसेनेतच बाळू धानोरकर, पण ठीक आहे ती काँग्रेसची. बाकी सोडली तर बाकी भाजपाच्या जागा आहेत. त्यामुळे भाजपाच्या जागेवर आम्ही क्लेम करणारच. नाही, पण माझ्याकडे उमेदवार पण चांगले आहेत. काँग्रेसपेक्षा उमेदवार चांगले. काँग्रेस एकाच जागेवर निवडून आलेली आहे. बाकीच्या ठिकाणी मला जो भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये 5 लोकसभेच्या जागा आहेत. 5 मध्ये 2 जागा ह्या त्या ह्यांच्या आहेत, भाजपाच्या आहेत. त्यातल्या 2 जागा आपण लढवणार. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला वाटतं की ज्या पद्धतीने वोट ट्रान्सफर झाल्याशिवाय तुम्ही जिंकू शकणार नाही? एकमेकांना वोट ट्रान्सफर झालं पाहिजे, त्यासाठी एकत्रित सभा झाल्या पाहिजे, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी फिरलं पाहिजे. तुमच्या जागा वाटतच फायनल नाही तर पुढे कसं लोकांपर्यंत कधी जाणार? सर्वसामान्य मतदाराचं पूर्णपणे त्या ठिकाणी मन ट्रान्सफर झालेलं आहे, विचार ट्रान्सफर झालेला आहे. त्यामुळे वोट ट्रान्सफर व्हायला काहीही अडचण नाही. लोकांनी निर्णय केलाय, निश्चय केलाय, निर्धार केलाय की भाजपा हटाव देश बचाव. कदाचित तुम्हाला धनुष्यबाण मिळालं असतं. तुमची उद्याची तारीख होती ती पण एप्रिलपर्यंत गेली. आता चिन्ह आणि सिम्बॉल बद्दलची, पक्षाबद्दलची मी सांगू का, मी ज्या दिवशी हे घडलं त्या पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे की धनुष्यबाण हा आमचा प्राण आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 88-89 आम्हाला धनुष्यबाणी निशाणी मिळाली. तेव्हापासून ते देवाऱ्यामध्ये ठेवून त्याची देवाप्रमाणे पूजा केलेली आहे. ते परत मिळावं हा उद्धव साहेबांचा प्रयत्न 100% बरोबर आहे. ते गेल्याचं दुःखही आमच्या मनामध्ये आहे. पण मी तेव्हाच सांगितलं होतं की आता त्याच्या मागे ती लढाई लढतच राहूया, परंतु नवीन निशाणी त्या ठिकाणी घेऊया आणि आपण हरिओम म्हणजे पुनच्छ हरिओम सुरू करूया. आणि म्हणून आता जी मिळालेली निशाणी जी आहे मशाल, ती आता लोकांच्याकडे पोहोचलेली आहे. तीच कायमची व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या पक्षाकडून होणं अपेक्षित आहे. धन्यवाद भास्कर जाधव साहेब. तुम्ही खूप वेळ काढून मुंबई तकशी बोललात, पण त्यांनी खूप 2-3 महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. भाषेबद्दलचा ज्या पद्धतीचा स्तर भाजपचे नेते, भाजपचे माजी खासदार वापरतात त्यावर का बोलत नाहीत भाजपचे नेते? देवेंद्र फडणवीस त्यावर का कारवाई करत नाही? एसआयटी केवळ विरोधकांवरती का लावली जाते? जिथपासून हे षडयंत्र चालू झालं तिथपासून त्या सगळ्यांवरती एसआयटी का लावली जात नाही? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येत्या निवडणुकीमध्ये जागा वाटप जे आहे ते लवकर फायनल होऊन जर काम सुरू झालं तर निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मदत होईल असं त्यांना वाटतंय. निश्चितपणे भास्कर जाधवांचा इंटरव्ह्यू आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यासोबतच काही प्रश्न असतील तर तेही लिहा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.